विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 26 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून उमेदवार प्रभाग क्रमांक 26 क मधून होतो। तर माझी निवडणूक आणि माझा विजय हा त्याच वेळी निश्चय झाला की जेणेकरून वरिष्ठ लोकांनी मला बोलून एक उमेदवारी देतो म्हणून मला विश्वासात घेऊन ते फॉर्म भरायला होता। परंतु काही तासामध्येच प्रत्येक गोष्टी समजून घेऊन माझी कागदपत्र वगैरे सबमिट करून सुद्धा मला वगळण्यात आलं। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांच्यासोबत मी 4 वर्ष काम करत असताना जे मला अनुभव आले ते अनुभव आज मी सोनं करतोय। तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती, परंतु माने साहेबांनी मला कॉल करून सांगितलंय की कुठं ना कुठं एक कार्यकर्त्याचा विचार केला जातो, परंतु हा कार्यकर्त्याचा विचार हे सर्व पक्षी सांगायला लागले। काय विश्वास ठेवायचा कोणावर? तर ही मोठी गोष्ट आहे। आज अजितदादा गटाकडून जर मला उमेदवारी मिळाली असती तर मी 100% मी इथं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो असतो। महानगरपालिकेच्या सर्वेनुसार मी 11,000च्या प्लस आहे। तर कुठंतरी एक माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कुठंतरी बळी पडलाय। तर ताकद अजितदादाची कमी पडते का इथल्या नेते मंडळाची वरिष्ठ लोकांची कमी पडली? आज दिलीपरावजी माने साहेबांसारखा जर मला फोन येत असेल की मी तुला पाठबळ देतो, कल्याण शेट्टी साहेब आज भेटले मला आत्ता बालाजी सरोवरला, दिलीप माने साहेब भेटले। अहो, ह्या लोकांनी जर ठरवलं तर बरेच काही ह्या सोलापूर शहरामध्ये विकसित झालेलं आहे। आणि निवडणूकच्या तोंडावर जर माझा फॉर्म जर काढण्यात आला तर ही खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दुर्दैवी गोष्ट आहे। तर मी आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांना मी जाहीरपणे पाठिंबा देतो। प्रभाग क्रमांक 26 मधून, प्रभाग क्रमांक 26 मधूनच नाही, त्यांचा दिलीप माने साहेबांचा कुठं पॅनल आहे त्या तिथून मी एक जोर लावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून असं एक दाखवण्यात येईल की एक सामान्य कार्यकर्त्याला विरोध केला तर कोणत्या पद्धतीने हा पॅनल कसा निवडून आला ते आम्ही निश्चितपणे दाखवू। नाही दादा, आजकाल पाहायला गेलं तर भाजपा ही कुठल्याच पक्षाची नाही झाली आहे, ती कार्यकर्त्यांची काय होणार यावरती आपण काय सांगताल? ह्यामध्ये सर्व पक्ष असं झाले, नुसतं भाजपच म्हणता येत नाही, राष्ट्रवादी पण झाले आहे, भाजप पण झाले, शिवसेना पण झाले। अहो, कुणाला म्हणून नाही, आमच्या डोळ्यासमोर कोण इकडे जर नाही गेला त्याला फॉर्म दिलाय। खिशात घेऊन फॉर्म भेटणाऱ्याचं काय ऐकणार आहे? अहो, तुम्ही कार्यकर्ता निवडणूक म्हणता कार्यकर्ता रचला खचला ह्याच्यामध्ये रडारडी झाली, बेहिश झालं काय महिला। पण अशा लोकांना धीर देणं गरजेचं आहे। अशा लोकांना धीर देणं म्हणजे तर आतापर्यंत 3 दिवस ऐकत गेलोय, मला कंटिन्यू फोन आलेत। रविदादाचा फोन आला मला, हे पण प्रभाग 24 मधून इच्छुक होते, त्यांचा मला कंटिन्यू फोन आहे। मालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे, मालकाला येऊन भेटा। शेवटपर्यंत मी गेलो नाही, शेवटी माझे न्यूज बघितले त्यांनी की मी अपक्ष थांबलोय, मी कोणत्याही परिस्थितीला ना, तरी सुद्धा यांनी माझे पाठराखण करून मला म्हणले तुम्ही या जरा बोला, चर्चा करा। म्हणजे शेवटी मला काही बोलले मला की प्रवीणजी, मला त्याच वेळेस जरा क्लिक झालं की सगळ्या गोष्टीतून सावरणारा माणूस जर बघायला गेलं तर आजपर्यंत कोणता नेत्याच्या पाठीमागं कार्यकर्त्याच्या पाठीमागं असं गंभीरपणे असं बोलू शकत नाही। तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बालाजी सरोवरला येऊन कल्याण शेट्टी साहेबांची गाठ घालून जर आम्हाला देऊन बोलत असेल की मी थोडाफार एक पाऊल मागं सरकतो, अजून पुढचं 5 वर्ष आहेत आणि 5 वर्ष जर कोणी विकास नाही करत असेल त्याच्या पाठीमागं आहे की आम्ही, पण काय करत नाहीत काय नाही आम्ही बघून घेतो। पण पक्षाचे लोक तुम्हाला सांगितले नाही आणि बाहेरचे लोक तुम्हाला पाठीमागे घ्यायला सांगतात, हा काय प्रकार आहे? आता ह्याच दुर्दैवाची गोष्ट आहे ना। पक्षातल्या लोकांनी जर मला विश्वासात घेतलं असतं तर मी कुणाला पाठिंबा दिला असतं, पक्षातल्या लोकांना पाठिंबा दिला असतं। अहो, त्यांचा फोनच नाही, त्यांचा फोन नाही, कुठल्या मिटिंगा नाहीत, काय नाही। त्यांच्यावर कसं झालं माहिती आहे का, कोणी दडपशाही केलंय का, कोणी पैसा घेऊन त्यांनी इच्छुकांना उमेदवारी दिली आहे, ह्या गोष्टीचं कुठंतरी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही उघडकीस आणा। कारण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मी आज खचलो नाही काय, कारण काय शेतीबाडी आमची भरपूर आहे, 100 एकरचा मालक आहे मी, करोडपती आम्ही, पण आम्ही खचणार नाही, आम्ही दाखवून देणार आहे। विरोध तुम्ही केला तर विरोधाला विरोध राहणार, पण विरोध हा राजकीय क्षेत्रातून असतो। मग आता राष्ट्रवादीला सपोर्ट असेल का भाजपला सपोर्ट असेल? आता दिलीपरावजी माने साहेब हे बीजेपीचे आहेत, कल्याण शेट्टी साहेब हे आमदार आहेत, प्रमुख आहेत, तर मी बीजेपीला सपोर्ट करणार।
म्हणजे राष्ट्रवादी सोबत नाराज आहात असं वाटतंय. राष्ट्रवादी सोबत नाराज अजितदादा सोबत नाही, वरिष्ठ इथल्या जिल्हा पातळीवर जे काम करतात त्यांच्यासोबत नाराज आहे. आणि मीच नाही हो, निवडणूक प्रमुख म्हणून खरटमल साहेबाला एवढं त्यांनी हे करून सुद्धा खरटमल साहेबांच्या पोरांचा फॉर्म चांगला असून बाद करण्यात आला. तर ह्याच्यावर लक्षात घ्या की हे राजकारण कुणाला निवडून देणार आहे. अहो माझा प्रभाग 26 आहे, 25च्या लोकांना उमेदवारी दिली. माझ्या प्रभागात 26 आहे, राहणार तो दुसऱ्या एरियात. तर ह्या प्रभाग 26 मध्ये येण्याचं कारण शेवटचा पाऊण तास राहिलेला आहे. कृपया त्याला राष्ट्रवादी माघार घेणाऱ्या पार्टीच्या लोकांना योग्य ती नोंद घ्यावी. नाही, आता तुम्ही म्हणताय तुम्हाला मालकांनी म्हणजे एक शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणून. आता मालकांनी उमेदवारी आपल्याला मागे घ्यायला सांगितली. आता परत तुम्ही त्या मालकांच्या शब्दावर विश्वास ठेवणार का? कारण की 4 वर्ष झालं मी त्यांच्या सोबत आहे. हे विकासाच्या दृष्टिकोनातून 4 वर्ष त्यांच्या सोबत असल्यामुळे माझ्या घरासमोर ड्रेनेज नव्हतं. मी मागं कधीच बोललो नाही. तुम्ही न्यूजच्या माध्यमातून बघता, माझ्या फेसबुकच्या माध्यमातून बघा की प्रत्येक ठिकाणी माझ्या समोर येऊन त्यांनी महापालिकेत चर्चा केली. माझ्या समोर ड्रेनेज गल्लीच्या भागामध्ये ड्रेनेज करून आणलं. सत्तेत नसताना पण त्यांनी काम केलं. याचा काय तर मी थोडाफार विचार करून एक माणुसकीच्या नात्याने माने साहेबांच्या पाठीमागे मी त्यावेळी थांबलो. निवडणूक लढता तुम्हाला कुठलंही पद भेटेल का? आता मी मागणी केली म्हणून असं नाही, तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ते वरिष्ठ आहेत, त्यांना कार्यकर्त्याची पारख असलीच पाहिजे. कारण ते आमदार आहेत, समितीचे चेअरमन आहेत बाजार समिती, तर कार्यकर्त्याची पारख त्यांना असणं गरजेचं आहे. तर ते कुठंतरी विचार झालाच पाहिजे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा आहे निवडणूक लढत? आता तुम्हाला सांगतोय की राष्ट्रवादींनी मला आता स्वीकृत नगरसेवक म्हणून सांगितलं आताच मगाशी फोन झाला आणि कमिटीवर घेतो म्हणून. आता त्यांच्यावर आता कोणता विश्वास ठेवू? 4 वर्ष झालं माने साहेबांसोबत राहून जर त्यांना तोडायचा प्रयत्न ह्या लोकांनी केला तर कोणत्या गोष्टीला आता मी त्यांच्या गोष्टीतनं ही विश्वास ठेवू की मला ते नगरसेवक पद देतील किंवा कमिटीवर घेतील, हा मला विश्वासच नाही. तर माझी ताकद दाखवल्याशिवाय तर बाकीच्या लोकांनी तर विश्वास कसा ठेवायला पाहिजे. तर माने साहेबांनी माझी ताकद बघितली आहे, त्यामुळं माने साहेबांवर एक थोडा का होईना विश्वास ठेवतोय. इथून पुढे बघू. आता हे एवढंच इलेक्शन नाही, बाकीचे इलेक्शन पण आहेत, त्या इलेक्शन मध्ये पण दाखवतो. हा विश्वास माने साहेबांबद्दल लास्ट पर्यंत आपल्या बरोबर राहणार का? विश्वास राहणार म्हणजे त्यांनी मी जे काय बोललंय ते गुलदस्त्यात आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. त्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे. आता कार्यकर्त्यांना टिकवायचं का नाही हे त्यांच्या हातात आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.